तर आता वेळ आली आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते करण्याची, आणि आपल्याला दिसणार आहे की उर्मिला आपल्यासाठी काय करणार आहे. दादर स्टेशनला आपण जे सांगितलं होतं एक सस्पेन्स आहे, ते सस्पेन्स उघडण्याची तर वेळ झालेली आहे. आणि ते सस्पेन्स काय आहे ते मला उर्मिला सांगेल. आपण आता भेळ बनवणार आहोत, तर त्यासाठी मी साहित्य घेऊन आलेली आहे. टोमॅटो, गाजर, काकडी, कोथिंबीर, लिंबू, कांदे आणि स्पेशल लसूण चिवडा आणि कोथिंबीर. चला मग आपण आता बनवूया भेळ. ट्रेन मध्ये पण काय कामं करायची यार, घरी तर काम करतेच ना मी. आक्षेप असेल तुझ्या नवऱ्याला. एवढं घरातली कामं करून इथे ट्रेन मध्ये प्रवासात पण कामं करायची का मी. जन्म बाईचा. छान छान. आईला बोलतो कांदा कापायला. नाही नाही नाही, तुझं काम. आम्हाला तुझ्याच हातचं खायचं आहे. यू आर द ब्लॉगर्स. मग आपण ना चिवडा आणि हे कमी टाकूया. काकडी अशी प्रेमाने सोडली जात आहे बघा. छान छान काकडीचा साल काढला जात आहे. अरे ते खाली पाडलं त्यांनी, ते उचला अंगावर घाल. तर भेळबेरी हे काय क्रॅनबेरी. ते माझं आहे, ते ठेवून द्या. खरंच ठेवलं. हो, पेपरमध्ये करूया. आणि हे काय आहे? त्या क्रॅनबेरी आहेत ज्याला मला स्पर्श वर्जित आहे. क्रॅनबेरी, ड्राईड क्रॅनबेरी. ते नकार आहे, नकार आहे, नकार आहे, नकार आहे. बघा, नवऱ्याला पण खाऊ देत नाही बघा. कलयुग आहे. कलियुग. जात नाही वेळ, जात नाही वेळ म्हणून आम्ही केली भेळ. जात नाही वेळ म्हणून आम्ही केली भेळ. वेळ. पुढे काय? काय काय घेतलं सांग जरा. आता आपण कांद्याचे साली काढून घेतलेले आहेत. काकडीचे साल काढले, टोमॅटो धुवून घेतलेत, गाजर घेतलेला आहे, लिंबू आहे आणि कोथिंबीर मी घरूनच धुवून आणलेली. आता आपण भेळ करूया. आणि कांदा कापते मी आता. त्यांची भेळ झाली. त्यांची होऊन संपली पण. डिश तर भेळेची संपूर्ण जी तयारी आहे ती जोरदार चालवली आहे. तर एक 10 मिनिटाच्या आतच आपण मस्तपैकी भेळ खाणार आहोत. तुम्ही ही व्हिडिओसोबत राहा आणि 10 मिनिटानंतर तुम्ही सुद्धा भेळ खायला या. खाली गेलेला. कसं आहे, आपण कोणाची स्पर्धा करू नये. लोकांना आपल्या पुढे गेले तर चालतील, पण आपण आपल्या नाही. मग नंतर मला कंटाळा आला असं ना 10:30 नंतर. आता पण आलं. काय एवढा कंटाळा आला तुला? कारण मला काय? नाही कंटाळा आला. हे स्वतःची समजच करून घेते. पण तुझ्या चेहऱ्यावरून कंटाळा दिसतोय. एक मिनिट मी जल्बास बदल गए. आधी नाही मला कंटाळा आलाय, आता नाही समज करून घेत. मला आता नाही कंटाळा आला, मला नंतर कंटाळा आला असता असं मी म्हणायचं. आताला कंटाळा आला, नंतर कंटाळा आला असता असं. हा, असं म्हणायचं मला. आय अप्रिशिएट यू मॅन. कसं काय राहतो मी. तुझ्या वेदनात दुःख मला जाणवत. काही म्हणतात ना मी सहन करते. मी ना ते ना मला सहन करते, मी सहन करते ना. कळलं मला रोहन आता. दुःख म्हणून मी लग्न नाही करत. कुठला हाताने कुठला. झाली का तयारी? आता झाली का तयारी भेळची? चालू आहे. आता आपण भेळ करणार आहोत. सर्व साहित्य आपण बघू शकताय.
काय करताय तुम्ही आता पहिल्यांदा? पुढे टाकतोय. बस ना. नाही लागेल. लागेल मला वाटतं, कारण हे जरा जास्त कापलंय. देऊ ना आपण. बस झालं. तर आपण लसूण चिवडा टाकणार आहोत. हे तुला आता स्पीड जरा वाढवा लागेल, हे जरा स्लो होतंय जास्त. हे घ्यायचं खाली. नाही सांगणार. त्यानंतर आपण कांदा टोमॅटो आता कट केलेला कांदा टोमॅटो गाजर नंतर काकडी नंतर यावर आपण लिंबू पिळणार. कमी आहे. बचला जास्त होईल का? नाही. लिंबू जाम रसा है. नींबू को जाम रसा है, हम कहा यहाँ पे कब से बसा है. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली. मिक्स करा. कोथिंबीर वरून टाक ना. वरूनच टाकले. कालून अरे मिक्स होते. मिक्स केल्यानंतर टाक. नाही, मिक्स याच्यात करायचं. आपल्या ह्याच्यात हे टाक ना. बस. ठीक आहे, भेळ घ्या ना, घ्या. हा, आणि टेस्ट करून सांगा कशी झाली. आणतोय. टेस्ट करा आणि सांगा कशी झाली. कशी झाले सांगा. चांगले झाले, थँक्यू. तर रोहन कशी झाली आहे वेळ? अरे बोल. चांगले झाले. छान झाली. मला चांगली छान नाही. झाली. छान झाली. कसे झाले? कसे झाले? ती गॅरंटी. परत दे. खरंच चांगले झाले. थोडंसं मीठ पाहिजे होतं. मीठ खायचं नाही जास्त म्हणून टाकलं नाही. ठीक आहे, चांगले झालं. खूप छान झाली आहे भेळ. या भेळेत काहीतरी कमी आहे. तुझ्या बायकोचं प्रेम कमी. रात्रीच्या वाजले जवळजवळ 11:15 आणि अजूनही आपला प्रवास संपलेला संपलेला नाही. आहे. पोहोचलेलो आहोत प्रयागराज. तर आता इथून आपला प्रवास थोडा शेवटच्या टप्प्यातला प्रवास चालू होईल आणि 2:30-3 वाजेपर्यंत आपण, मला वाटतं पोहोचू आपण आता वाराणसीला. पोहोचू. 2:30-3 वाजेपर्यंत पोहोचू. मग तिकडून आपण सचिन चौबे याच्या मामाच्या घरी जाऊ, थोडा आराम करू आणि पुढचा अपडेट करू. पुढचा अपडेट तुम्हाला तिकडे घरी गेल्यावर करतो. भेटू आता वाराणसीला.